झी मराठीवर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजेच तुला शिकवीन चांगलाच धडा. शिवानी रांगोळे, ऋषिकेश शेलार आणि कविता मेंढेकर यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत अक्षराच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. मनाविरुद्ध लग्न करून सुद्धा ती सूर्यवंशीच्या कुटुंबात रुळण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच तिचा भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई नसल्याचं सत्य समजलं आहे. या सत्यानंतर आता तिला भुवनेश्वरीची आणखी एक बाजू उलगडणार आहे. भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई नसल्याचं सत्य कोणालाही समजू नये. सूर्यवंशीची सगळी संपत्ती आपल्या नावे करता यावी यासाठी गेले कित्येक वर्षापासून ती चारुहास सरांवर चुकीचे वैद्यकीय उपचार करत होती. परंतु अक्षरा एका चांगल्या डॉक्टरच्या मदतीने चारुहास सरांवर योग्य उपचार करून त्यांना बरं करते. चारुहास सरांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर ते भुवनेश्वरीचं सत्य अक्षराला सांगतात, ज्यामुळे ती गोंधळून जाते. परंतु चारुहास सरांची बाजू ऐकल्यानंतर आता ती भुवनेश्वरीची बाजू ऐकणार आहे. अक्षरा आता भुवनेश्वरीचा प्रत्येक शब्द ऐकत नसून तिने पुन्हा एकदा शाळेत जायला सुरुवात केली आहे. मात्र अक्षराला शाळेत घेतलं तर तुमची नोकरी जाईल असं ती फुलपाखरे सरांना सांगते. परंतु अक्षरा अधिपतीच्या मदतीने फुलपाखरे सरांची नोकरी वाचवते. त्यानंतर ती भुवनेश्वरीचे आभार मानण्यासाठीही जाते. आता अक्षरा भुवनेश्वरीची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान चारुहास सरानंतर आता भुवनेश्वरीची तिची बाजू अक्षराला सांगणार आहे. मात्र ती सत्य परिस्थिती सांगते की नाटक करून अक्षराचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. हे येत्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे. आणि आता नवनवीन आपल्याला ट्विस्ट मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा मालिकेतले नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.